नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन चॅनलमध्ये, म्हणजे नवीन पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. आणि या उघड्या पुस्तकातून आपण आमचे गुरुवर्य श्री डॉक्टर श्याम नाबर सरांचे जे फेसबुकवर लेख प्रसिद्ध झालेले आहेत त्या लेखांविषयीचा मागोवा आपण या पॉडकास्ट मधून त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून आपण घेत आहोत. कदाचित ते जे त्यांनी किस्से त्या लेखांमध्ये लिहून ठेवलेत त्याच किस्स्यांना आपण या ठिकाणी एक प्रकारचा उजाळा देण्याचं काम करणार आहोत. तर सर, म्हणजे आतापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी अशा खिलाडू वृत्तीने घेतल्या, म्हणजे अगदी तुम्हाला कोणी टपोरी म्हटलं, नाबरांच्या वाटेला जायचं नाही अशी पण तुमची ख्याती आहे. म्हणजे तुमचे शिक्षक तर तुम्हाला हा उनाड नाबर असंच तुम्हाला एक ओळखतात असंही मी ऐकलेलं आहे. पण तुमच्यात एक ना असा एक किडा जो मी कधी अजून अनुभवला नाही, पण आज मी अनुभवला. म्हणजे तुम्ही आमच्या घरी येणार आणि घरी येत असताना तुम्ही निघताना किंवा घरातून निघताना तुम्ही मला फोन केला की दीपक, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतोय. आणि मला प्रश्न पडला की आता मला वाटलं की कदाचित तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुस्तक एखादं आम्हाला या दिवाळी निमित्त भेट देणार आहात. म्हणजे खरं तर आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून ही भेट अतिशय अतुलनीय अशी भेट आम्हाला लाभलीच आहे. पण त्याहीपेक्षा जे सांगितलं की आज मॅडमने तुमच्यासाठी एक खास खाण्याचा पदार्थ पाठवलाय, म्हणजे मलाही आवडतो आणि आमच्या घरातल्या सगळ्यांना आवडतो. म्हणजे महाराष्ट्रीयन अगदी झणझणीत मिसळ. नंतर मला कळलं की अरे ही मिसळ मॅडमने बनवली नाही तर तुम्हीच बनवली. सर मिसळ. हा, सर मिसळ आहे. म्हणजे खरंच ती सरसच होती. मगाशी तो मिसळीचा आस्वाद घेताना आम्ही तो सगळ्यांनी अनुभवला की मित्रांनो, वल्लभाचार्य म्हणजे आताच्या जे शेफ म्हणतो ना, ते जुन्या काळी म्हणजे महाभारताच्या काळात त्याला वल्लभाचार्य असं म्हणायचं. तर म्हणजे त्या वल्लभाचार्याचं थोडीशी ओळख तुम्ही करून द्या. वल्लभाचार्य म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये ज्यांनी त्या सैनिकांसाठी जेवण बनवलं त्या भीमाला वल्लभाचार्य अशी हे दिलेली आहे. तर बाकी आपण त्याला आचार्य किंवा काय म्हटलं की ते असं वाटतं, आणि शेफ म्हटलं की असं कळलं की नाही, थोडासा तो याच्यातला फरक आहे. पण माझ्यातल्या वल्लभाचार्याचं काय कसा जन्म झाला, म्हणजे एक आपण ब्रीद आपलं ठरवलेलं असतं आयुष्याचं, तसं एक आयुष्याचं ब्रीद ठरवलं की कमी तिथे आम्ही कळलं. कोणी लढायचं नाही आपल्याला. असं की तू मगाशी म्हणालास की कॉलेजमध्ये अशा पद्धतीने शिक्षकांमध्ये की हाय उन्हाळ मुलगा आहे वगैरे, हे सगळं खरंय. याच कारण माझ्या खोड्याचं आहेत. म्हणजे एकीकडे मला लेक्चर द्यायला तिकडे जायचं होतं, म्हणजे कोणाला वेगवेगळी मंडळी ते जमवत होते, आणि त्या बाईनी आमच्या मॅडमला विचारलं की श्याम नाबर बद्दल खूप ऐकून आहे, तो हुशार आहे, तो चांगलं लेक्चर देऊ शकेल, तर कसं काय. तर त्या म्हणाले हो हुशार आहे वगैरे सगळं ठीक आहे, त्याचं बोलणंही छान आहे, लेक्चर चांगलं देऊ शकेल, पण तो जरा. त्या बाईनी पण पटकन विचार म्हणजे मॉली, आणि हे तशी वाक्य ती माझ्याकडे बाहेर आले. पण हे म्हणजे कोणी जर सांगितलं की तुम्हाला अमुक एक गोष्ट जमणार नाही तर आपण ती करायचीच, हा हट्ट किंवा आग्रह त्या याच्यामध्ये होता. आता आमची आई सुगरण, म्हणजे लहानपणी आम्ही जे काही खाणं बघितलंय ना किंवा ऐकलंय, आजही तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे बघा की हे बाकी फराळाचं वगैरे तर सगळं ती बनवायची. म्हणजे आमच्या घरी काय बिस्किट आणली आणि तो वगैरे हे फार कमी. म्हणजे तुमच्या लेखात बऱ्याच भाज्यांच्या किंवा बराच उल्लेख असतो. म्हणजे त्या भाज्या खरं तर आम्ही आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकल्याही नसतील किंवा फार कमी जणांनी त्या खाल्ल्या असतील. आता त्याच्यामध्ये बघ
केळीची भाजी खाल्ली असेल कोणी, कच्च्या हो, केळ्यांची, हो. पण केळफुलाची भाजी, बरोबर आहे. त्यावेळेला आमची आई घरी होती त्यामुळे तिला ते केळफुल नीट करणं वगैरे तिच्याकडे वेळ होता. आताच्या स्त्रियांकडे तसा वेळ नाहीये. मग लोक हल्ली केळफुल नीट म्हणजे साफ करून सुद्धा देतात. पण ती जी चिरण्याची एक बारीक करण्याची जी एक कला आहे ना, ही कला आहे. हे आईकडे आम्ही तसं बघत बसायचो की किती सुंदर पद्धतीने त्या केळफुलाची भाजी. त्याच्यानंतर म्हणजे आमच्याकडे तेव्हा ना रविवारी असे वेगवेगळे की रविवार आहे आता सगळे घरामध्ये असणार आहेत, तर मग त्यावेळेला कसं सुरणाचं मसाल्याचं किंवा अळसंदे म्हणतात गोव्याच्या भाषेमध्ये त्याला, फजाव किंवा अळसंदे, त्याचं मसाल्याचा मुळा, मसाल्याचं फ्लॉवर, असं काय काय वेगवेगळं ती बनवायची. आणि त्याच्याबरोबर आंबोळ्या असायच्या, कधी घावणे असायचे, कधी गरमागरम अशा पोळ्या येऊन ह्याच्यामध्ये बसायच्या. आणि आम्ही तेव्हा असं तुडपून खायचो. म्हणजे तेव्हा पोट आहे ना हे मोठेसारखं झालं नव्हतं. म्हणजे मोठे म्हणजे नक्की अरे ती मोठ रे गावात बैलांची ओढतात तसं ते पोट झालं नव्हतं. पोटाच्या जागी होतं, अगदी खपाटीला नव्हतं, सपाट नव्हतं, पण चांगलं होतं जे काय होतं ते. तर त्याच्यामुळे सुखी होतं, पोट सुखी होतं, आम्ही सुखी होतो. आई ते सगळं करून घालायची आणि ते करताना ती जेव्हा त्या प्रेमाने घ्यायची, आम्ही 5 काय 6 काय पोळ्या खाल्ल्यानंतर मग आम्ही सांगायचो, आई आज ना मी 6 पोळ्या खाल्ल्या. मग ती सांगायची मोजायचे नाही, वाढत्या वयाच्या लोकांनी हे खायलाच पाहिजे. कसं खाल्लेलं मोजायचं नसतं. ते सगळं त्यावेळेची भूक होती, त्यावेळेचं सगळं खाणं होतं, त्यावेळेच्या भाज्याही तशा होत्या. म्हणजे आता जर कोणी म्हटलं ना की बाहेर खायला जाऊया वगैरे, तर मला काही एवढंच आवडत नाही हे बाहेरचे पदार्थ, बर्गर पिझ्झा वगैरे मी कधी खात. पण आवर्जून भोपळ्याच्या वेलाची भाजी, भोपळ्याच्या वेलाची भाजी एक नंबर लागते. भोपळ्याची जी फुलं असतात त्याची भजी एक नंबर लागतात, कळलं की नाही. ते बांबू असतात, त्या बांबूचे असे कोंब येतात, म्हणजे असे गाईची शिंग असतात ना तसे असे वाकडे, ते कळकीचे कोंब किंवा त्याला तिकडच्या गोव्याच्या भाषेमध्ये कील म्हणतात. तर ते जे आहे त्याची वरची सालं काढायची आणि ते बारीक चिरायचे. ती भाजी बाकी कोणा, मला ती खूप आवडते, मी अनेकदा आणतो ती. पण ते ज्या वेळेला आई चिरायला बसायची ना त्यावेळेला ते एवढं सुंदर होतं की एक भाजीचा कण हा दुसऱ्या, म्हणजे साखरेचे कण कसे असतात तसे ते भाजीचे कण असायचे. मग तो फणस, म्हणजे इकडे त्याला कुळा म्हणजे कोवळा याचा तो अपभ्रंश, त्याची भाजी, गऱ्याघोट्याची भाजी. गऱ्याघोट्याची भाजी म्हणजे ते तयार झालेलं फणस आणि त्याच्या आतमध्ये असलेल्या आटल्या त्याची एकत्र बिया याची एकत्र केलेली भाजी. ही ह्याची वेल असते, चवळीची वेल असते, त्याची भाजी. असं ही वेगवेगळं काहीतरी करायची. हा झाला शाकाहारी. कळलं की नाही. मांसाहारामध्ये तर विचारायलाच नको. म्हणजे ते छोटे मासे जे असतात ना, मांदेळी मोतेळे वगैरे, त्याचं सुक, बरोबर. बांगड्याचं जे डोकी असतात त्याची कळपुटी किंवा कळपुटी म्हणतात त्याला, आमच्याकडे कळपुटी म्हणतात. किंवा असं छान मुडदुशाचं नारळाचा रस असलेलं त्याला दुरदुरीत आमटी म्हणतात. दुरदुरीत, म्हणजे असा तो रस असा त्याचा येतो एक नंबर. ती मुडदुशाची आमटी किंवा कोलंबीची आमटी आणि त्याच्याबरोबर असं तो वाफळलेला भात, कळलं की नाही. म्हणजे आता नुसती आठवण जरी झाली तरी पसावर लाड सुटते. पण आई हे सगळे विविध प्रकार आहे ते बनवायची. त्यावेळेला बसईवाला घरी यायचं, त्याच्यामुळे ही ताजी भाजी पण मिळायची. त्या कोळणी होत्या त्या यायच्या, त्याच्यामुळे ते पण मिळायचं, कळलं की नाही. आणि हे सगळं खाल्ल्या कारणाने आम्ही सुद्धा खवय्ये झालो. आता ही सगळी मंडळी आहेत, ही बनवतात, कळलं कसं. आता फरमाईश कोणती केली की कळते. त्यावेळेला आईचं 75 झालेली होती तरी सुद्धा ती ओट्याकडे थोडं करायची. तर मी तिला म्हणालो एकदा, आई खूप दिवस झाले ना की आपण हे नाही केलं, खेकडे नाही केले, कुर्ल्या म्हणतात त्याला मालवणीमध्ये, कुर्ल्या नाही केल्या. ती म्हणाली
कुर्लं म्हणजे काय तुका खावचा का म्हटला? कुर्लं काय फक्त अरे त्याचा रोंबाट एवढा मोठा असता की रोंबाट म्हणजे त्याचा पसारा. हा, रोंबाट इतके असता की ते आणा, ते साफ करा, ते डेंगे तोडा, त्याचा अमुक करा. तिने ही मोठी अशी लिस्ट माझ्या समोर ठेवली की अरे बापरे, म्हणजे हे करणं कितीतरी कठीण आहे अशायचं. मग माहितीये की आपले सटकते, कळलं की नाही, की सांगितलं की हे जमणार नाही, मग ते जमायलाच पाहिजे, मुद्दामून करायचं नाही म्हणजे आपल्याला यायलाच पाहिजे, नाही येत म्हणजे काय. तर त्यामुळे मी तिला सांगितलं की ठीक आहे, तू एका जागेवर बस आणि मला सांग शांतपणे की ते खेकड्यांचं कसं करायचं. मग तिने कीर्तनकार जसं सांगतो त्या पद्धतीने तिने ते सांगायला सुरुवात केली की अशा खेकडे अमोग आणायचे, धुवायचे, हे करायचे, ते करायचं, सगळं तिने सांगितलं, त्याचं प्रमाण सांगितलं. मी चावी घेतली, स्कूटर काढली, ते म्हणाले कुठे झालं, काय चाललंय, काय नाही आयलंय. मी गेलो सिटीलाइट मार्केटला गेलो, तिकडून मी खेकडे घेऊन आलो. डेंगे मोडणं, तगण्या मोडणं काही कठीण नव्हतं, कारण ते आयुष्याचा तो एक भाग होता अगोदरच्या काळातला. त्यामुळे ते सगळं साफबीप केले, ठीक आहे. आणि तिने सांगितलेल्या प्रमाणामध्ये ते घेऊन नंतर तिचं काहीही मार्गदर्शन न घेता मी तासाभरामध्ये तिला मसाल्याचे खेकडे करून खायला घातले. तिला विचारलं कसे झाले, ती म्हणाली चांगले झाले. मग तिला सांगितलं की यापुढे कधी सांगायचं नाही की हे खूप कठीण असतं. म्हणजे असे अनेक प्रसंग की तुम्हाला सांगितलं ना, नाही. आता माझी पुतणी ती त्यावेळेला मस्कतला होती आणि ती गरोदर होते. आम्ही गोव्याला गेलो होतो, मी भाऊ वगैरे. तर तिला विचारलं की बाई तुला काय हवंय का, तर नको. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तिचा फोन आला की काका मला ना खाजं पाहिजे होतं, मालवणी खाजं असतं ते पाहिजे. अरे बोला मी तिकडे होतो तेव्हा जर तुम्हाला सांगितलं सर मी तुला मालवणी खाजं आणलं, आता मालवणी खाजं इकडे मुंबईतलं नाही, मला तू करून दिलंस तर. म्हणजे तुमच्याकडून करून हवं होतं ते. तर आता बनवायचं कसं मालवणी खाजं मी आईला काही येत नव्हतं, त्यामुळे आईच्या पुस्तकामध्ये आईने कधी बनवलं नाही मालवणी खाजं, बनवलं नाही. आजी बनवायची, ती म्हणाली मला काय येत नाही त्यातलं, मला काय माहिती नाही. मग काय केलं, मग नूतनला मी विचारलं तुला काय माहिती काय, ते म्हणलं नाही माहिती, पण असतं तर ते बेसनाचं पीठ. मग आम्ही ते सगळं मळलं बिळलं, त्याच्या अशा हे केल्या, सुरळी करतात तशा केल्या, तेलामध्ये त्या तळल्या. ते तळून झाल्यानंतर काढल्या आणि त्या गुळाच्या पाकामध्ये टाकल्या आणि त्याच्यामध्ये आल्याचा रस वगैरे वगैरे सगळं टाकून आम्ही केलं. पण ते फसला प्रकार, कारण ते फसला, कारण तो आम्ही काढला आणि त्याच्यामध्ये टाकलं ना, त्याच्यामुळे त्या मऊ पडल्या. काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग असं केलं की ठीक आहे आपण ते तळलेलं हे काढून बाजूला ठेवूया. बाजूला ठेवलं आणि त्याच्यानंतर ते गुळाच्या पाकामध्ये टाकलं, आल्याचा रस, लिंबाचा रस, वरती तीळ वगैरे असे मारले, कळलं गेले, आणि एक नंबर झकास खाजं करून पाठवून दिलं. तिने एवढा तुकडा सुद्धा तिच्या नवऱ्याला दिला नाही. तिने म्हणे माझ्या काकाने माझ्यासाठी करून पाठवले, तुला काय करायचं. पण तुम्हाला हे येतं का असं वर गेल्यानंतर चित्रगुप्ताने पण विचारायचं नाही. सगळं आपल्याला करताही येतं, खरंच. कळलं की ही एक ती होती आणि त्याच्यातूनच तो वल्लभाचार्याचा जन्म झाला. त्याच्यामुळे मला कोणी दम देऊ शकत नाही की मी तुला जेवायला घालणार नाही, चालायला बोलू शकत नाही. आणि मी जर रोट्याकडे तिकडे उभा राहिलो काहीतरी करायला, तर तिकडे काय करणाऱ्या ज्या बायका आहेत या बायका जरा थोड्याशा बॅकफूट वर जातात की उगाच ह्याच्याशी नडणं बरं नव्हे ना बरं, ह्याच्याशी नडणं ना बरं. अगदी खरंय सर, खरंय. म्हणजे आतापर्यंत फक्त आपण खिलाडू नाबरला बघितलेला, खवय्या नाबरही आपण ऐकला, आणि आज प्रथमतः एक वल्लभाचार्यातला एक शेफ नाबर आज आपल्या समोर दिसून आला. किंवा तुम्ही या शेफ नाबर सरांचे हे खवय्यगिरीतले कारनामे किंवा ती खवय्यगिरी पूर्ण करण्यासाठी जे काही किडे केले ते सगळे आज आपण या एपिसोड मध्ये जाणून घेतलेत. आणि खरंय मित्रांनो, म्हणजे ज्याला खाण्यामध्ये रस असतो ना त्याला जगण्याशी समरस होता येतं. आणि मग खरंय सर, आणि मग खरंच त्याचंच आयुष्य हे सरस होतं. तर मित्रांनो, आमचा आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला
हे आमच्या खालच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. आमचं हे चॅनल आपल्याला आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद.